नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 50। सोनालीला आता 2 महिने पूर्ण होऊन 3रा महिना लागला होता। रमण तिची खूप काळजी घेत होता। तिच्या आईचा फोन वरचेवर येत होता आणि प्रीतीलाही 7वा महिना लागला होता आणि सोनालीची खूप इच्छा होती की गावच्या गणपतीच्या दर्शनासाठी जोडीनं जायचं। आणि आज सकाळी सकाळी रमण सोनाली लवकर उठून त्यांच्या गावच्या गणपतीच्या दर्शनाला गेले होते। मागच्या वेळी गेले होते उटीला जायच्या आधी, तेव्हा जे मागितलं होतं ते त्यांना मिळालं होतं। सोनालीने बाळ होऊ दे असं मागितलं होतं आणि रमणने सोनालीची इच्छा पूर्ण होऊ दे असं मागितलं होतं। दोघांची इच्छा पूर्ण झाली होती। खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं दोघांनाही। आणि वाटेतच रमणची आत्या राहत होती। आज त्याचा मूड खूप छान होता आणि वेळही होता, म्हणून तो सोनालीला म्हणाला, जाऊया का तिच्याकडे? खूप वर्ष झाली नाही भेटलो तिला। सोनाली म्हणाली, हो जाऊया की, पण तुम्ही याआधी तर कधी नेलं नाही मला तिकडे, मग आज असं अचानक का म्हणून? आणि रमण म्हणाला, अगं ती माझ्यावर रागावली आहे का? का रागावल्या त्या तुमच्यावर? सोनालीने विचारले आणि रमण तिला तो किस्सा सांगायला लागला। ही आत्या रमणची सख्खी नव्हती, ती त्याच्या वडिलांची मावस बहीण होती। जोपर्यंत त्याचे वडील होते तोपर्यंत त्यांच्या घरी सारखी यायची। दिवाळीला, भाऊबीजेला, राखी पौर्णिमेला रमणची ती खूप लाड करायची, पण त्यामागेही एक कारण होतं। तिला एक मुलगी होती आणि तिचं लग्न रमणशी व्हावं अशी तिची इच्छा होती। चुणचुणीत हुशार रमण तिला जावई म्हणून आवडला होता। ती हक्काने रमणच्या वडिलांना म्हणायची की तुझ्या रमणला माझी माधुरी बायको म्हणून करायचीस। रमणचं आणि माधुरीचे लग्न तिच्या मनातच लावून दिलं होतं। तिची मुलगी माधुरी ही सुद्धा रमणवर लाईन मारत होती। एकतर्फी प्रेम ती रमणवर करत होती। लहानपणी जेव्हा ते एकत्र खेळायचे तेच तिला अजून दिसायचं। जशी जशी ती मोठी होत गेली आणि रमणही मोठा होत गेला तशी ती रमणने तिच्याकडे पाहावं म्हणून सारखी नटून थटून यायची, मुद्दाम त्याच्या आसपास घुटमळायची। रमणही आता कॉलेजला जायला लागला होता। त्याचे आईवडील वारले आणि त्याच्यावर सगळी जबाबदारी येऊन पडली। ही आत्याही मधून प्रीतीची आणि त्याची चौकशी करायची, पण हेतू मात्र मनात हाच होता की रमण आणि माधुरीचं लग्न। प्रीती काय लग्न करून जाईल आणि घरात एकट्या माधुरीचं राज्य असंच तिला वाटायचं। सासू नाही, सासरा नाही, दोघा राजा राणीचा संसार। त्याची आत्या रमणला आणि प्रीतीला कधीमधी सुट्टीला तिच्याकडे बोलवायची। तेही दोघे आपुलकीने जायचे। आई बाबानंतर कोणीतरी आहे आपल्यावर प्रेम करणारं म्हणून। आता रमण टीवायला होता आणि माधुरी FY मध्ये शिकत होती। एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या आत्याने यात्रेसाठी बोलावलं। 4 दिवस राहिलात रमण प्रीती गेले आणि उंच रुबाबदार गोरा गोमटा हँडसम नुकतीच त्याच्या भोऱ्या रंगाच्या दाढी मिशीला काळा रंग आला होता। खूप सुंदर दिसत होता तो। नुकतेच तारुण्यात पदार्पण केलं होतं त्याने। आवाजही खूप लागवी, मंत्रमुग्ध करणारा आणि चेहऱ्यावर विलोभनीय गोड गोड हास्य। त्याला बघितलं की तरुण मुलीच काय, पण लग्न झालेल्या मुलीसुद्धा त्याच्यावर फिदा व्हायच्या। कितीही नाही बघायचं म्हटलं तरी एखाद्याची नजर तरी त्याच्यावर टाकतच होत्या। नुसतं नेत्रसुख, दुसरं काय। आणि काही जणी तर एकटक जणाची नाही ना मनाची नाही, सगळी लाज सोडून त्याच्याकडे पाहत बसायच्या आणि त्याने एकदा तरी आपल्याकडे बघावं म्हणून तरसत होत्या। बिचारा रमण खूप लाजायचा। आताच्यासारखा वात्रटपणा तो करत नव्हता। कसा करणार? कारण त्याला इतर मुलांसारखे त्याचं आयुष्य आईबाबाच्या जीवावर बिनधास्त जगता आलं नाही। शिक्षण, प्रीती आणि घरची जबाबदारी, शेती सगळं तो सांभाळायचा, म्हणूनच तो खूप लवकर मॅच्युअर झाला होता। आणि माधुरी तर रमणसाठी वेडीच झाली होती। यात्रेत फिरताना ती मुद्दाम त्याला खेटून चालायची, त्याच्या हातात हात घालायचा, पण रमण मात्र तिला टाळायचा। तो दोघांच्या मध्ये प्रीतीला घालून चालायचा आणि माधुरीने तिच्या मैत्रिणींना हा माझा होणारा नवरा अशीच ओळख करून दिली होती। त्यामुळे तिच्या सगळ्या मैत्रिणी त्याला पाहायच्या आणि लाजून पळायच्या। माधुरीला तर खात्रीच होती की तिची आई रमण आणि तिचं लग्न लावूनच देणार, कारण रमणला आई बाबा नव्हते। त्यामुळे रमण काही आत्याच्या शब्दाबाहेर जाणार नाही असे तिला वाटायचं।
आणि हा माझा जावई, असंच ती सांगत होती. आणि एक दिवस सगळेजण झोपले होते. रमण एकटाच टेरेसवर झोपला होता. उकाडा होता, हवा थंडगार वाहत होती, म्हणून त्याने टी शर्ट काढून ठेवला आणि बनियनवर झोपला. गार वाऱ्याच्या झुळकीने त्याला कधी झोप लागली हे कळलंही नाही. आता त्याला गाढ झोप लागली होती आणि रात्री 1:30 वाजले असतील साधारण. त्याला कसल्याशा विचित्र स्पर्शाने जाग आली आणि त्याने पाहिलं तर माधुरी त्याच्या शेजारी झोपली होती आणि त्याच्या उघड्या अंगावरून हळूवार बोटं फिरवत होती आणि तिचं तोंड रमणच्या तोंडाच्या खूप खूप जवळ होतं. आणि त्याने अचानक डोळे उघडले आणि रमणने दचकून तिचा हात झटकला आणि उठून उभा राहिला. त्याला कल्पनाही नव्हती की माधुरी अशी काहीतरी वागेल. आणि त्याने पटकन टी शर्ट घातला. खूप नटून थटून आली होती ती. लाजून त्याच्याजवळ येत म्हणाली, असू दे ना रमण, का घालतोस टी शर्ट? इथं कोणीच नाही बघायला, सगळे झोपले आहेत, आपण दोघं आहोत फक्त. आणि तिचं ते बोलणं ऐकून रमण चाटच पडला. हिला काय वेडबीड लागलं की काय असं वाटून तो तिला म्हणाला, माधुरी तू काय करतेस इथे? तू खाली जाऊन झोप. आणि ती त्याच्या आणखीन जवळ सरकली. रमण अजूनच मागे सरकला आणि ती लाडीक स्वरात म्हणाली, असा दूर दूर का जातोस रे माझ्यापासून? मी तुला आवडत नाही का? आता आपलं लग्न होणार आहे, विसरलास का तू? की इतक्या लाजून आणि मादक स्वरात बोलत होती आणि तिचे डोळे आता खूप मादक झाले होते. आणि रमणच्या तोंडचं पाणी पळालं होतं. ओठ घाबरून कोरडे पडले होते. त्याने त्याच्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि चाचरत म्हणाला, हे बघ माधुरी, हे आपण नंतर सकाळी पण बोलू शकतो ना, आता ही योग्य वेळ नाही, तू खाली जा आता प्लीज. तो तिची गोड शब्दात समजून काढत होता आणि तिला वाटलं की तो पण तिच्यावर प्रेम करतो आहे म्हणून इतका गोड बोलत आहे. आणि ती आणखीन त्याच्या जवळ सरकली आणि म्हणाली, उलट हीच योग्य वेळ आहे, आता काय प्रॉब्लेम आहे तुला? रमण म्हणाला, हे बघ, आता तुला इथं कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल की नाही? आणि ती म्हणाली, कोणीही पाहणार नाही, सगळे गाढ झोपेत आहेत आणि मी सगळ्यांच्या रूमला बाहेरून कडी घातली आहे. आणि रमणच्या हातापायातून अवसान गेल्यासारखे ते लुळे पडले. आणि त्याने डोक्यावर हात ठेवून मनात म्हणाला, किती पुढची आहे ही, फारच हुशार, इतकी हुशार बायको आपल्याला नाही झेपायची, कारण हिचं डोकं फारच चालतं. बरं झालं हे आधीच कळलं. आणि तो तिला पुन्हा म्हणाला, पण तू का आलीस इथे? आणि तिने त्याला समारून अचानक मिठीच मारली, घट्ट, खूप खूप घट्ट. तिची आणि त्याची छाती एकमेकांना पुश करत होती आणि त्याला 440 व्होल्टचा करंट बसला होत नव्हतं तेवढा अवसान गळून पडलं. हातपाय आणखीनच लटपटायला लागले आणि दूर धरून घाम फुटला. त्याला धड बोलताही येईना आणि त्याने तिला टच सुद्धा केला नाही. सरेंडर केल्यासारखा तसाच हात वर करून उभा होता. आता कोणीतरी येऊन त्याची सुटका करावी म्हणून तो करुणा भाकत होता. पण या अशा अतिशहाणीने टेरेसचाही दरवाजा बंद केला होता, त्यामुळे तीही आशा मावळली होती. प्रीती पण झोपली असेल, कारण माधुरी आणि ती एकत्रच झोपत होत्या आणि ती काही त्याला मारलेली मिठी सोडत नव्हती. कोणीतरी परक्या मुलीने ही त्याला मारलेली पहिली आणि शेवटची मिठी होती, कारण या अनुभवातून रमणराव खूप शहाणे झाले होते. मुलींची नजर ओळखायला शिकले होते. त्यांनी त्यांची चाल खेळण्यापूर्वीच रमण त्याची चाल खेळायचा आणि त्यांच्या जाळ्यातून निष्ठून जायचा. पण आता त्याच्यावर झालेला हा एकतर्फी प्रेमाचा हल्ला पहिलाच आणि तोही घरातलाच होता, त्यामुळे त्याला हे कसे हँडल करावं हे समजत नव्हतं. माधुरी, हे काय चाललंय तुझं? तू खाली जा, नाहीतर मी आत्याला सांगेन. सांग, ती बिनधास्तपणे म्हणाली. आणि त्याला तिच्या या बेफिकीर उर्तीचं नवलच वाटले. काय धीट आणि निर्लज्ज मुलगी आहे ही. अशा अर्थाने त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, आईनेच आपलं लग्न ठरवलं आहे ना? आणि रमण म्हणाला, ठरवलं, पण तेही नवरदेवाला न विचारताच. आणि ही सुद्धा आली सुहागरात साजरी करायला लगेच अर्ध्या रात्री. आई शहाणी आणि आपली मुलगी अति शहाणी. रमणला वाटलं इथं यायलाच नको होतं. उगाच आलो आणि आलो ते आलो आणि असा एकटा इथे झोपलो. हिनं मला घाबरायचं सोडून मीच हिला घाबरत आहे. आणि तो तिला पुन्हा गोड बोलून कटवण्यासाठी म्हणाला, माधुरी, आपलं लग्न ठरवलं आहे असं म्हणालीस ना तू, पण अजून लग्न कुठं झालंय आपलं? त्याला अजून वेळ आहे की नाही? मग आता जा खाली. आणि ती पुन्हा जास्तच हट्ट करून म्हणाली, नाही जाणार, मला लग्नाच्या आधी रोमॅन्स करताना तसा रोमॅन्स करायचा
करायचा आहे तुझ्याबरोबर. आणि आता रमणरावांना चक्कर येते की असं वाटायला लागलं होतं. काय मुलगी आहे ही, शी. त्याला आधीच अशा कॅटेगरीतल्या मुली आवडत नव्हत्या. जरा म्हणून लज्जा दिसत नव्हती तिच्या चेहऱ्यावर. तीही अजून लग्न झालं नसताना. मग लग्न झाल्यावर तर ही काय करेल या विचारानेच रमणने घाबरून आवंडा गेला आणि तिने पुन्हा त्याला बेसावध पाहून मिठी मारली. तो पुन्हा गर्भगळीत झाला. हिला काय म्हणावं तर ही लगेच आत्याला जाऊन सांगेल. आणि आता तो त्यांच्याच घरी होता आणि ती त्याचा टी-शर्ट काढू लागली आणि एक किस करू लागली. ए, काय करतेस तू, असं म्हणून रमणने तिला पुन्हा दूर ढकललं आणि ती म्हणाली, काय करते म्हणजे आपल्या हनीमूनची रिहर्सल करायला नको का आपल्याला, म्हणजे पहिल्या रात्री काही त्रास होणार नाही. आणि आता रमणरावांना टेरेसवरून उडीच मारावी असं वाटू लागलं. लग्नाआधी उखाण्याची रिहर्सल करावी इतक्या सहज ती बोलत होती. आणि मुली लग्नाआधी उखाण्यात नवऱ्याचं नाव घ्यायलाही लाजतात, पण ही मात्र बापरे. आणि त्याने मुद्दाम काही न कळल्यासारखं दाखवत म्हणाला, म्हणजे मी नाही समजलो कसली रिहर्सल. कारण त्याला आता लाज वाटत होती. पुरुष असूनही पण तिला अजिबात वाटत नव्हती. आणि त्याला त्याही वेळी प्रश्न पडला की ही लाजतच नाही म्हणजे ही नक्की मुलगीच असेल ना की टिंबटिंब. आणि माधुरी म्हणाली, तुला माहीत नाही, अरे आजकाल लग्न जमलेली मुलं मुली अशीच प्रॅक्टिस करतात की लग्नाच्या आधी भेटून हॉटेलवर लॉजवर. आणि हे तुला कसं काय माहिती, रमणने विचारलं. आणि ती स्वतःवर खुश होत म्हणाली, माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं आणि मी एक दोनदा गेले होते, पण तिच्याबरोबर हॉटेलवर ब्युटी पार्लरचा बहाणा करून गेलो होतो आम्ही. आणि रमण मनात म्हणाला, शाब्बास, जणू ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकल्यासारखी किती अभिमानाने सांगते. खरंच घरी थापा मारून लग्नाआधी हनीमूनची रिहर्सल करण्यासारखा गेम असायला हवा होता एखादा. मग काय, ही आणि हिच्या मैत्रिणींनी विजयाची हॅट्रिकच केली असती आणि पेपरमध्ये बातमीही दिली असती. यांनी सगळी लॉज गुंडाळून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा असं लिहून आणि त्याने याच्यापासून सुटका करावी कशी याचा प्लॅन करायला सुरुवात केली. एक तर त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. तो लहान होता, फक्त 21 वर्षे वय होतं त्याचं. आणि प्रीती 18ची. तिचं लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणारच नव्हता. पण सोनाली त्याला आवडली आणि ती पोहल्यावर उभी राहिली. मग त्यालाही नाईलाजाने लग्न करावं लागलं, तेही धूम स्टाईलने. सोनाली थांबली असती तर तोही थांबणार होता तिच्यासाठी. अगदी आयुष्यभर तिची वाट पाहत असो तर ही माधुरी रमणला खूप गळ घालत होती. मादक आवाजात त्याला लग्नाच्या नंतर जे नवरा बायकोमध्ये घडतं ते त्याला आत्ता करायला सांगत होती. आणि ती म्हणाली, कुणालाही कळणार नाही, मी सगळी सोय करूनच आली आहे. आणि तिने तिच्या छातीजवळ ठेवलेला कंडोम काढून त्याला दिला आणि म्हणाली, बघ, मी हे पण आणलं आहे तुझ्यासाठी. आता काहीही अडचण येणार नाही आणि कुणाला या कानाचं त्या कानाला कळणार नाही. आणि आता रमणला तिच्या कानाखाली मारावी असं वाटू लागलं होतं. इतका निर्लज्जपणा ही कुठून शिकली असेल बाई म्हणून. लज्जेचा एक लवलेशही नव्हता तिच्यामध्ये. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची साधी कल्पना येऊनही जिचे गाल लाजून लाल होतात, नवऱ्याच्या नजरेला नजर द्यायची पण जिची हिंमत होत नाही, त्याच्या पहिल्या स्पर्शाची आतुरता वाटून जिच्या हृदयाची धडधड सुरू होते आणि त्याने तिच्या पदराला हात लावताच तिची अस्वस्थता वाढते. ती खरी मुलगी आणि त्याला ही अशीच बायको हवी होती. लज्जा हाच जिचा दागिना असेल अशीच. आणि सोनाली होती ही तशीच. ती लाजली की त्याला युद्धात मिळालेल्या आव्हानासारखं फिलिंग यायचं. तिची लज्जा दूर करणं हे त्याचं रोजचं आवडीचं काम. आणि तो सुद्धा तिच्या लाजाळूपणाची मनसोक्त मजा लुटायचा. आणि वरून तिचे गोड आवाजातील ईश्य, चला चावट कुठले हे शब्द ऐकले की त्याला वाटायचं आता तिच्या मिठीत हे शब्द ऐकत ऐकतच मरण आलं तरी हसत हसत तो मरायला तयार होईल. इतका तिचा लाजाळूपणा त्याच्या आवडीचा होता. असो. आणि ही माधुरी, नाव नुसतंच माधुरी, पण नावाप्रमाणे कसलंच माधुर्य तिच्यात दिसत नव्हतं. हिच्या सौंदर्याची खुमारी चढण्यापेक्षा त्याला किळस वाटत होती, उलटी आल्यासारखं वाटत होतं. आणि ही रमणला कोणत्याच अँगलने त्याची पत्नी असावी असं वाटत नव्हतं. शिशी, हिच्याशी लग्न करण्यापेक्षा मी हिमालयात जाऊन संन्यास घेईन, आज जन्म ब्रह्मचारी राहीन मी, असा तो मनात म्हणत होता. आणि त्याने हातातील तो कंडोम तिच्या अंगावर फेकत तिला चिडून म्हणाला,
गप्प बस आणि चालती हो इथून. मला लाज वाटत आहे. तुला माझ्या आत्याची मुलगी आहे म्हणायची. तुझ्यावर जरा तरी संस्कार झालेत की नाहीत? किती नीचपणा वागतेस. आणि लक्षात ठेव, तू जरी गुडघ्याला बार्शिंग बांधून बसलेली असलीस तरी मी मात्र तुझ्याशी लग्न करणार नाही, आणि या प्रसंगानंतर तर कधीच नाही. आणि रमण रागाने रात्री 2च्या सुमारास टेरेसवरून आताच्या आता मी इथून निघालो असं म्हणून प्रीतीला हाक मारायला लागला. आणि माधुरी घाबरायला लागली. घरातले सगळे जागे झाले तर काय होईल असं वाटून तिनं रमणची माफी मागितली आणि प्लीज प्लीज हे कोणालाही सांगू नकोस असं म्हणाली. मला माफ कर अशी म्हणून खाली गेली. आणि रमणने पटकन जाऊन टेरेसचा दरवाजा बंद करून घेतला आणि तिथं भरून ठेवलेली 1 लिटर पाण्याची अख्खी बाटली तोंडाला लावून एका दमात संपवली आणि म्हणाला, बापरे किती हॉरिबल आहे ही मुलगी. रमणराव, नशीब चांगलं म्हणून वाचलात, नाहीतर आज तुमचं वस्त्रहरण करूनच तुम्हाला सोडलं असतं. आणि सकाळी कोणालाही तोंड दाखवण्याची लायकीची राहिला नसता तुम्ही. रमणने हे कोणालाच नाही सांगितलं आणि त्यानंतर अजून 2 दिवस तो आणि प्रीती तिथे राहणार होते. मात्र रमणने सकाळी सकाळी काहीतरी काम आहे असं सांगून परतीची बस पकडली आणि घर गाठलं. प्रीती हट्ट करत होती, दादू राहूया ना अजून 2 दिवस. तुझं काम असेल तर तू जा, मी राहते. मला माधुरीसोबत मज्जा करायची आहे. पण निरागस प्रीतीला त्या इतक्या तयारीची आणि घाणेरडी विचार असलेल्या मुलीसोबत रमण ठेवणं अशक्य होता. मग पुन्हा त्याच्या आत्याने त्याला लग्नाचं विचारलं, पण त्याने ठाम नकार दिला. नकाराचं कारण अजूनही नाही सांगितलं त्यानं. आणि आत्या रागात म्हणत होती, काय कमी आहे रे माझ्या मुलीमध्ये जो तू तिला नकार देत आहेस? आणि रमण मनात म्हणाला, नाही नाही, कमी काहीच नाही तुझ्या मुलीत, उलट सगळं जरा जास्तच आहे. आणि तेव्हापासून आत्या रमणशी बोलत नव्हती. तिला खरंच रमणला जावाई करून घ्यायचं होतं. ती प्रीतीच्या लग्नालाही आली नव्हती. आणि हा किस्सा ऐकून सोनाली खूप हसायला लागली आणि म्हणाली, म्हणजे रमणरावांचंही वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता कुणीतरी. खरंच ग्रेटच आहे हा माधुरी. आणि रमण म्हणाला, ए गप ग सोनू. आणि ती अजूनच त्याला चिडवत म्हणाली, पण कसं वाटत होतं हो? बरं वाटलं असेल ना? खरं खरं सांगा हा, माझ्यापासून लपवू नका. आता तुझ्यापासून काय लपवायचे? लपवायचे असतं तर अजून मनात ठेवलेली ही गोष्ट सांगितली असती का तुला मी? पण मला कसं कळणार की तुम्ही सगळं खरं खरं सांगितलं आहे म्हणून? काहीतरी सांगायचं ठेवलं असेल मुद्दाम तर. हनीमूनची रिहर्सल खरंच केलेली होती ना, म्हणूनच आपल्या हनीमूनला त्रास नाही झाला तुम्हाला, असं म्हणून ती त्याची चेष्टा करत होती. आणि मग तो म्हणाला, मग तू काय ओळखलंस ग मला ढेकळं? आणि ती पुन्हा हसायला लागली. आणि रमण हळूच तिच्या कानाजवळ ओठ नेऊन म्हणाला, वस्त्रहरणाचा प्रयत्न माधुरीने जरी केला असला तरी खरा वस्त्रहरणाचा मान मात्र सोनालीने पटकावला. आणि सोनाली लाजत म्हणाली, इश्य चला चावट कुठली. आणि रमणची गाडी आत्याच्या घरापुढे थांबली. त्याला पाहून तिला जास्त आनंद झाला नव्हता, पण वडीलधारी माणसे आहेत, त्यांना लहानांवर रागावण्याचा रुसण्याचा पूर्ण अधिकार असतो, म्हणून तो आत येऊन तिच्या पाया पडला. सोनालीने हे वाकून नमस्कार केला आणि आत्याने तोंड वाकडं केलं. आणि हे पाहून रमणलाच वाटलं, उगाच आलो आपण इथं. पण असं चटकन उठायलाही येईना. आणि त्याने सोनालीकडे अपराधीपणे पाहिलं आणि तिने डोळ्यांनीच त्याला सांगितलं की असू द्या, मी ठीक आहे. आत्या जास्त बोलत नव्हती, पण माधुरीच्या सासरचं तोंड भरून कौतुक करत होती. तिचा नवरा तिला किती फुलासारखं जपतो, खूप आनंदात ठेवतो, खायला प्यायला भरपूर आहे, दागदागिने तर विचारूच नका, असं ती काय काय सांगत होती. आणि रमण मात्र सोनालीकडे पाहून कसंनुसं हसत होता. आणि आता आत्याने त्याला विचारलं, इतकी वर्ष झाली लग्नाला, अजून मूलबाळ नाही का झालं? असं खोचकपणे विचारलं. आणि रमण म्हणाला, नाही, कारण आताच ही बातमी कोणाला सांगायची नव्हती त्यांना. आणि आत्या खूप विचित्र टोनमध्ये टोमणा मारल्यासारखं म्हणाली, आजकालच्या मुली खूपच नाजूक आणि शरीराने खूप पोखरलेल्या, वरून दिसायला नुसत्या गोऱ्या गोमट्या, पण आतून नुसत्या किडक्या रताल्यासारख्या. पण माझी माधुरी अजिबात तशी नाही. लग्नाला 1 वर्ष होण्याच्या आधीच पाळणा हल्ला घरात, आता लग्नाच्या आधी रिहर्सल केल्यावर हलणारच की पाळणा, तो मनात म्हणाला. आणि आता रमण आणि सोनाली एकमेकांना पाहून नुसतं नजरेने धीर देत होते. आणि रमण उठला, चल येतो गा आत्या, असं हसून म्हणाला. आणि ती तुटक आवाजात म्हणाली, हो निघ आता. आणि रमण म्हणाला, मला माहीत आहे की तुला
मला तुझा जावाई करून घ्यायची खूप इच्छा होती, पण अजूनही वेळ गेलेली नाही. आणि आत्याने आणि सोनालीनेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. म्हणजे आता हे कसं शक्य आहे? काही न कळून आत्या म्हणाली, आहे तू जर माझ्या बायकोला तुझी मुलगी मानलंस तर होईल ना मी तुझा जावाई आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. सॉरी, बोलण्यात तर फारच पटाईत. अचूक शब्दभेद करून एखाद्याच्या काळजाचा ठाव घेतला नाही तर ते रमणराव कसले. आणि आता आत्याचा राग मावळला होता आणि तिने रमण आणि सोनालीला खूप खूप आशीर्वाद दिले. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.